कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील देवीच्या मूळ मूर्तीवर आज आणि उद्या रासायनिक संवर्धन प्रक्रिया पार पडणार आहे। काही वेळात या सगळ्या संवर्धन प्रक्रियेला सुरुवात आहे ती केली जाणार आहे। या काळामध्ये देवीची मूळ मूर्ती आहे तिचं दर्शन भाविकांना घेता येणार नाही। या काळात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून उत्सव मूर्ती जी आहे त्याचंच फक्त दर्शन घेता येईल अशा पद्धतीची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। खरं तर अंबाबाई देवीची जी मूळ मूर्ती आहे तिच्यावर काही प्रमाणामध्ये संवर्धन गरज होती आणि भारतीय पुरातत्व विभागाने एप्रिल महिन्यामध्ये त्या संदर्भातली पाहणी आहे ती केली होती। एक पथक एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी आलेलं होतं आणि त्यांनी मूर्तीची पूर्ण पाहणी केलेली होती आणि या पाहणीच्या अहवालानंतर या सगळ्या मूळ मूर्तीवर तातडीने रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्याची गरज असल्याचा अहवाल देखील दिलेला होता आणि त्यानंतर आता आज आणि उद्या ही सगळी रासायनिक संवर्धन प्रक्रिया पार पडणार आहे। या काळामध्ये हे दर्शन आहे ते भाविकांना मूळ मूर्तीचं घेता येणार नसलं तरी जी काही उत्सव मूर्ती आहे त्याचं दर्शन मात्र घेता येणार आहे आणि त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासूनची भाविकांची मागणी होती जी काही अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीवर जे काही मूळ रासायनिक संवर्धन प्रक्रिया करणं गरजेचं आहे ती लवकरात लवकर करावी आणि ती मागणी आता एक प्रकारे पूर्ण होणार आहे असं म्हणावं लागेल। आणि त्यामुळं आज आणि उद्या जरी भाविकांना या अंबाबाईच्या देवीचं मूळ दर्शन घेता येणार नसलं तरी पुढच्या या 2 दिवस चालणाऱ्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेमुळं या अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचं रूप मात्र खुलणार आहे हे मात्र नक्की। जर्नलिस्ट सलील काटकरचं भूषण पाटील TV9 मराठी कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।